नमस्ते मित्रांनो. आज आपण मॅथमॅटिक पार्ट फर्स्टचा दुसरा चॅप्टर पाहणार आहोत. चॅप्टरचं नाव आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. मित्रांनो, क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये काय पाहायचं आपल्याला? क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे नेमकं काय? तर ते आयडेंटिफाय करायला पण आपल्याला प्रश्न येऊ शकतात प्रश्नपत्रिकेमध्ये. म्हणजे असं इक्वेशन ज्यामध्ये व्हेरिएबल किती असतो? एकच असतो, परंतु मॅक्सिमम पॉवर ऑफ व्हेरिएबल काय असते? तर ती 2 असते. ठीक आहे. तर 2 पॉवर असेल तर ते इक्वेशन काय असतं? क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं. हे लक्षात ठेवा. ते कसं फाइंड करायचं? 2-3 इक्वेशन तुम्हाला देऊ शकतात आणि त्यातलं क्वाड्रॅटिक कोणतं आहे ते किंवा कोणतं नाहीये ते ओळखायला सांगू शकतात. त्याचं सोल्युशन करूनच आपल्याला याचा आन्सर म्हणजे इक्वेशन सोडवूनच आपण ते क्वाड्रॅटिक आहे की नाही हे आपण फाइंड करू शकतो. नुसतं पाहून क्वाड्रॅटिक इक्वेशन कळणार नाही मित्रांनो. त्याच्यानंतर ए, बी आणि सी या काय आहेत व्हॅल्यू? तर ए म्हणजे एक्सचा कोइफिशियंट, बी म्हणजे ए म्हणजे एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट, बी म्हणजे एक्सचा कोइफिशियंट आणि सी म्हणजे कॉन्स्टंट जी टर्म असते तर ती आपल्या इक्वेशन मधली जी असते. तर ए, बी, सी यांचे व्हॅल्यूज सुद्धा आपल्याला कधी कधी 1 मार्काच्या प्रश्नामध्ये विचारू शकतात. त्याच्यानंतर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असतात? तर रूट्स म्हणजे एक्स ची अशी व्हॅल्यू की ज्यामुळे इक्वेशन सॅटिस्फाय होतं. म्हणजे जर आपल्याला जसं दिसतंय ax स्क्वेअर प्लस bx प्लस c हे जर इक्वेशन असेल आणि इज इक्वल टू 0 असेल तर राईट हँड साइड ऑफ इक्वेशन काय झाली? तर ती 0 झाली. तर एक्स ची अशी व्हॅल्यू जी या इक्वेशन मध्ये पुट केल्यानंतर त्याचं आन्सर 0 आलं म्हणजे इक्वेशनचं सॅटिस्फॅक्शन झालं. तर त्या एक्सच्या व्हॅल्यूला त्या पर्टिक्युलर क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट असं म्हणतात. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढचा मुद्दा आहे फॅक्टरायझेशन. आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन लिनियर इक्वेशन आपण सोडवले तर त्याच्यामध्ये आपण सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन सोडवताना 2-3 एलिमिनेशन पद्धत किंवा सबस्टिट्यूशन मेथड आपण वापरली. पण इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन करत असताना आपल्याला फॅक्टरायझेशन ही एक महत्वाची मेथड जमली पाहिजे. तर ती फॅक्टरायझेशन मेथडने इक्वेशन कसे सॉल्व्ह करायचं ते एक महत्वाची गोष्ट आहे आणि ते स्किल असतं बघा. फॅक्टर्स काय आणि त्याचे रूट्स काय, तर ते एक स्किल असतं. म्हणजे ए आणि सी यांचं मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे असे 2 नंबर शोधायचे आणि जी बी व्हॅल्यू आहे ती त्याची ऍडिशन आली पाहिजे. असे 2 व्हॅल्यू शोधून त्यामध्ये इक्वेशन स्प्लिट करायचं असतं आणि नंतर त्याचं फॅक्टरायझेशन करायचं असतं. ठीक आहे, तर त्याची प्रॅक्टिस केल्यानंतर ते जमून जाईल मित्रांनो. दुसरा आहे फॉर्म्युला मेथड. क्वाड्रॅटिक इक्वेशन आणखी एका मेथडने सोडवता येतात, तर तो फॉर्म्युला मेथड आहे. हा जो एक्सचा फॉर्म्युला आहे, एक्स ची व्हॅल्यू काढण्यासाठीचा फॉर्म्युला आहे -b प्लस और मायनस. म्हणजे एक्सच्या 2 व्हॅल्यूज येतात म्हणून प्लस और मायनस, एकदा प्लस घ्यायचंय आणि एकदा मायनस घ्यायचंय. अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a हा फॉर्म्युला पार्ट पाहिजे मित्रांनो. आणि त्याच्यातील जी टर्म आहे बी स्क्वेअर मायनस 4ac ज्याला म्हणतात डिस्क्रिमिनंट, ही व्हॅल्यू अगोदर काढून घ्यायची. जर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन डायरेक्टली सॉल्व्ह करायचं असेल तर एबीसी च्या व्हॅल्यूज माहिती पाहिजेत आणि डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू आपण पहिल्यांदा काढून घ्यायची आणि नंतर ती अंडर रूट या टर्म खाली आपण टाकून एक्सच्या 2 व्हॅल्यूज मिळू शकतो. ओके. आणि दुसरी महत्वाची गोष्ट बघा, नेचर ऑफ रूट्स. डायरेक्ट एक इक्वेशन देऊ शकतात आणि त्या इक्वेशनच्या जे रूट्स आहेत त्यांचं नेचर काय आहे, नेचर काय आहे ते हे कोण ठरवतं? तर हे ठरवतो डिस्क्रिमिनंट. ही जी टर्म आहे बी स्क्वेअर मायनस 4ac ही टर्म ठरवते की त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रूट्सचे नेचर काय आहेत, म्हणजे कशा प्रकारचे ते रूट्स आहेत. तर बऱ्याचदा एमसीक्यू मध्ये 1 मार्क्सच्या प्रश्नामध्ये हे बेसिक येतच. याच्यामध्ये 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू जर 0 असेल तर रूट्स काय असतात? तर रिअल अँड इक्वल. दुसरी गोष्ट, डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू मोर दॅन 0 असेल तर रूट्स रिअल असतात बट अनइक्वल असतात. आणि जर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू बिलो 0 असेल तर रूट्स आर नॉट रिअल नंबर्स. ही एक महत्वाची गोष्ट आहे. तर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काय ठरवते? नेचर ऑफ रूट्स. त्यातला महत्वाचा पुढचा मुद्दा आहे अल्फा आणि बीटा. अल्फा एक रूट आहे इक्वेशनचं आणि बीटा एक दुसरं रूट आहे. तर रूट्स आणि
ए बी सी या ज्या व्हॅल्यू आहेत यांच्यामधलं रिलेशन इथं या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला दिसतंय. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए आणि अल्फा इंटू बीटा मीन्स प्रोडक्ट ऑफ रूट्स इज इक्वल टू सी अपॉन ए. या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, या लक्षात ठेवायच्या. त्याच्यानंतर रूट्स टू इक्वेशन. आतापर्यंत आपण काय बघितलं, एक इक्वेशन दिलं असेल आणि त्याच्यानंतर आपण रूट्स फाइंड आउट करतो. बट जर आपल्याला दोन रूट्सच्या व्हॅल्यूज दिल्या त्यानंतर इक्वेशन बनवायला सांगितलं क्वाड्रॅटिक इक्वेशन, तर कसं बनवायचं, तर हा त्याचा फॉर्म्युला आहे. एक्स स्क्वेअर मायनस घ्यायचंय पहिलं साइन आणि रूट्सची सम घ्यायची इंटू एक्स, त्याच्यानंतर प्लस रूट्सचं प्रोडक्ट म्हणजे रूट्सचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं इज इक्वल टू 0. ह्या फॉर्मॅटमध्ये अल्फा आणि बीटा हे दोन क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स दिले असतील तर अशा पद्धतीने आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवता येतं मित्रांनो, आणि यावरही प्रश्न आलेले आहेत. नेक्स्ट आहे, जसं आपण बघितलं की लिनियर इक्वेशन चे पण ऍप्लिकेशन्स बेस्ड क्वेश्चन वर्ड प्रॉब्लेम येऊ शकतात, त्याचप्रमाणे क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या बेसिसवर सुद्धा ऍप्लिकेशन बेस्ड वर्ड प्रॉब्लेम येतात मित्रांनो एक्झाम मध्ये. त्यामुळे ते इक्वेशन बनवणे आणि त्याच्यानंतर ते कोणत्याही मेथडने, तुम्ही फॉर्म्युला मेथडने सोडवा नाहीतर तुम्ही फॅक्टरायझेशन मेथडने सोडवा आणि ते सोडवून तुम्ही एक्स ची व्हॅल्यू काढू शकता मित्रांनो. ठीक आहे, तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो जरूर सांगा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात पुढचं चॅप्टर घेऊन. ओके, थँक्यू.